तर नमस्कार मित्रांनो, आज जळगाव येथे एक पाचोरा या ठिकाणी खूप भयंकर असा प्रकार घडलेला आहे। आज त्या ठिकाणी एक रेल्वे अपघात घडला आहे आणि त्यामध्ये जवळपास 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली, त्यामुळं संपूर्ण प्रवासी असे घाबरले होते। जीव वाचवण्यासाठी त्यांनी ट्रेन बाहेर उड्या देखील टाकल्या। त्याचवेळी शेजारच्या रुळावरून जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेस भरधाव वेगात आली। उड्या टाकणाऱ्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसनं चिरडलं। या अपघातानंतर रेल्वे रुळावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य पाहायला मिळालं। रेल्वे रुळांवर अनेक मृतदेह पसरले होते। रुळांच्या परिसरात रक्ताचा देखील असा जणू सडाच पडला होता। रेल्वे अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली। दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी आक्रोशही सुरू होता। आप्तस्वकीय गमावलेल्यांच्या हुंदक्यांनी परिसर शोकसागरात बुडाला। रेल्वे रुळांच्या परिसरात अनेकांचे मृतदेह पडले होते। हे दृश्य काळजाचा थरकाप उडवणारं होतं। रुळांच्या दोन्ही बाजूने मृतदेहांचे तुकडे पसरलेले होते। आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावणाऱ्यांचा आक्रोश सुरू होता। त्यांचा आक्रोश, त्यांचे अश्रू पाहून सगळेच हेलावले। एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अपघातस्थळी एक खूप असं तीव्र वळण होतं, त्यामुळे पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारून शेजारच्या रुळावर जाऊन बसलेल्या प्रवाशांना त्याच रुळावरून येत असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसचा अंदाज आला नाही। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानं भेदरलेल्या प्रवाशांनी उड्या टाकल्या। हेच प्रवासी पुढच्या काही मिनिटांमध्ये शेजारच्या रुळावर भरधाव वेगात आलेल्या बंगळुरू एक्सप्रेसच्या खाली आले। पुष्पक एक्सप्रेसच्या B4 बोगीच्या चाकांमधून ठिणग्या उडाल्यानं ट्रेन थांबवण्यात आली। त्याच सुमारास ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली। थांबलेल्या पुष्पक एक्सप्रेसमधून अनेक प्रवाशांनी खाली उड्या टाकल्या। त्याचवेळी मनमाडहून भुसावळला जाणारी दुसरी एक्सप्रेस शेजारच्या रुळावरून आली। या एक्सप्रेसनं पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या टाकून रुळावर बसलेल्या प्रवाशांना चिरडलं। यात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला। पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसनं चिरडल्याची माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गोडाम यांनी दिली। पुष्पक एक्सप्रेसचे प्रवासी रुळावर बसलेले होते, त्यावेळी त्या रुळावरून बंगळुरू एक्सप्रेस आली। त्या ट्रेनखाली प्रवासी चिरडले गेले। पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे, अशी माहिती गोडाम यांनी दिली। तर मित्रांनो, ही घटना खूपच हृदयद्रावक घडलेली आहे आणि यातील जे पण वाचलेले आहेत, जे जखमी आहेत, त्यांना लवकरात लवकर व्यवस्थित व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना।